नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आपल्याला माहीतच आहे, आम्ही आपल्या चॅनलवर आपल्या भक्तांसाठी रोज नवनवीन स्वामीमय भक्तिमय व्हिडिओ घेऊन येत असतो. अंधश्रद्धेपासून तुम्हाला वाचवत असतो, योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आमच्या चॅनलचा हाच उद्देश आहे की प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत योग्य माहिती पोहोचली गेली पाहिजे. आजचा व्हिडिओ देखील त्या संदर्भातच आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गीतेमध्ये असं सांगितलं गेलं आहे की श्रीकृष्ण म्हणतात, तू फक्त तुझं कर्म कर, फळाची अपेक्षा किंवा चिंता करू नकोस. मनुष्याने त्याचं कर्म करत राहिलं पाहिजे. जे आपल्या वाटेला आलं आहे ते सर्व काही करायलाच हवं. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नाही. ज्या कामाने आपलं पोट भरतंय ते कामच आपल्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून आपल्या कामाला नाव ठेवू नका. त्या कामामध्ये जरी तुम्हाला त्रास होत असला तरी हे विसरू नका की तुम्ही ते काम करताय म्हणून तुमच्या पोटाला अन्न मिळतंय. आणि जगण्यासाठी प्रत्येक माणसाला परिश्रम हे करावेच लागतात. कोणीतरी कोणाच्या तरी नशिबाने साथ दिली म्हणून तो खूप पुढे गेला. अजून कोणाच्या नशिबाने साथ दिली नाही म्हणून तो मागे राहिला. म्हणून स्वतःच्या कामाला कधी नाव ठेवू नका. एक दिवस तुमचंही नशीब तुमची साथ देईल. फक्त विश्वास ठेवा. आणि आपण आपलं कर्म निस्वार्थपणे करत राहिलं पाहिजे. आपण जोपर्यंत आपलं कर्म निस्वार्थपणे करतो आहे तोपर्यंत आपल्याला काहीच कमी पडणार नाही. या जगाची रीत आहे, जो कष्ट करेल, जो घाम गाळेल, जो परिश्रम करेल, मेहनत करेल, प्रयत्न करेल, तो जीवनात कधीच मागे राहत नाही. आणि हा जीवनाचा नियम आपणही कधीच विसरता कामा नये. स्वामींच्या भक्तीमध्ये हेच सांगितलं आहे की तू तुझं चांगलं कर्म कर, वाईट काम करू नकोस. बघ, तुला न मागताही सर्व काही मिळेल. परंतु मनुष्याच्या हातून छोट्या मोठ्या चुका कायम होत असतात. कारण शेवटी मनुष्य आहे, मनुष्य हा चुकतोच. परंतु त्या चुका देखील आपणच सुधारायला हव्यात. आपण मनुष्य आहोत, मग आपण फक्त चुकायचंच का? तर अजिबात नाही. ज्या चुका झाल्या त्या देखील आपण समजून घेतल्या पाहिजे. त्या चुकांवरती मात केली पाहिजे. नक्कीच देव आपल्याला आपल्या भक्तीमध्ये समाविष्ट करून घेतील. आपण भक्ती करतोय, मनोभावे देवाची सेवा करतोय, परंतु ती सेवा फळास येत नसेल तर आपण आपल्या स्वतःला निरीक्षण करायला हवं. आपल्या स्वतःचं आपण निरीक्षण करायला हवं की काय चुकतं आहे. मी सर्व काही करतो आहे पण मला काय यश मिळत नाही. हे सर्व आपण स्वतःला एकदा ऑब्झर्व केलं की ॲटोमॅटिक समजेल. ही सर्व माहिती आपल्याला गरजेची आहे आणि ती आपल्यापर्यंत पोचवायचं काम आम्ही करत आहोत. माहिती समजत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय मला समजत आहे टाईप करा. कारण कधी काय होतं की आपण फक्त ऐकतो परंतु समोरचा काय सांगतो हे समजत नाही किंवा आपण समजून घेत नाही. शांत व्हा, शांतपणे ऐका. कारण कुणीतरी चांगलं सांगतंय तर ते सांगितलेले आपण ऐकायलाच हवं. या जगात प्रत्येकजण तुम्हाला चांगलं सांगेल असं नाही. काही जण तुम्हाला वाईटही सांगतील, काही जण तुम्हाला फसवतील देखील. काही लोक तुमच्या भल्याचा विचार करतील, काही लोक तुमच्या वाईटाचा विचार करतील. म्हणून कोण आपल्याला योग्य सांगतंय, कोण अयोग्य सांगतंय, कोण चुकीचं सांगतंय हे देखील आपल्याला समजायला हवं. आपण जरी पूर्णपणे ज्ञानी नसलो तरी आपल्याला याचं तरी ज्ञान आहे की आपलं कशाने वाईट होईल आणि कशाने आपलं चांगलं होईल हे तर प्रत्येकाला माहीत आहे. कारण स्वतःचं हित प्रत्येकाला समजतं. आणि जो स्वतःच्या हिताने प्रत्येक गोष्ट करतो तो जीवनात कधीच चुकत नाही. फक्त स्वतःचंच हित बघू नका तर दुसऱ्यांचाही कधीतरी विचार करा. कारण काय होतं, स्वतःचं हित जपायला सांगितलं मग तुम्ही दुसऱ्याचं वाईट करून स्वतःचं हित जपू नका. आपल्यामुळे कोणाचं चांगलं होत असेल तर नक्की त्याचं चांगलं करा. कारण त्याचं चांगलं केल्यानंतर त्याच्या दुप्पट फळ भगवंत तुम्हाला देतील. म्हणून आपण कोणाच्या तरी चांगल्यासाठी हातभार लावत असू तर असं पुण्य आपल्याला दुसरं कुठेच मिळणार नाही. जिथे तुमचं नुकसान होतं तिथे थांबा. कारण तिथे तुमचं नुकसान करून घेऊ नका. हो, तुमचं थोडंसं नुकसान होऊन समोरच्याचा खूप मोठा फायदा होत असेल तर नक्की होऊ द्या. कारण त्याचं फळ परमेश्वर तुम्हाला त्याच्या दुप्पट देतील. अशा काही ठिकाणी योग्य
निर्णय घेणं देखील गरजेचं आहे. कुठल्या ठिकाणी थांबायचं आणि कुठल्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यायचा हे देखील आपल्याला समजलं पाहिजे आणि एवढी कॅपॅसिटी आपली असली पाहिजे. या आधुनिक युगामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी योग्य तो निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि ही निर्णय घेण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. आज खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगतो आहे. आम्ही रोजच आपल्यासाठी चांगली आणि महत्त्वाची माहिती घेऊन येत असतो. आपला चॅनल हा सर्व भक्तांसाठी योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी आहे. आम्ही कधीच चुकीची किंवा अंधश्रद्धेची माहिती पोहोचवत नाही. आम्ही योग्य माहिती पोहोचवतो आणि अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही काम करत असतो. कारण आपल्या धर्मामध्ये फसवणारे खूप लोक झाले आहेत. धर्माच्या नावाचा वापर करून, देवाच्या नावाचा वापर करून फसवण्याची सध्या पद्धत सुरू आहे आणि सर्रास ही पद्धत चालू आहे. कुठल्याही धार्मिक स्थळी जरी आपण गेलं तर तिथे लोकांनी अनेक वस्तू विक्रीसाठी आणल्या आहेत, ज्या गोष्टींसाठी आपल्याला त्या गोष्टींबद्दल काही माहितीसुद्धा नाही, परंतु तरी आपण त्या गोष्टी खरेदी करतो. कारण त्यांची ती मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे. ते लोकंसुद्धा आपल्या पोटापाण्यासाठी सर्व काही करत आहे. त्यांचा पोटापाण्याचा विचार करून आपण नक्की तेथून काहीतरी खरेदी करा, परंतु आपल्या उपयोगी काही येईल असं म्हणून काही खरेदी करू नका. कारण भगवंत तुमच्या भक्तीने प्रसन्न होतात, ना की कुठल्या महागड्या वस्तू घेऊन भगवंत प्रसन्न होतात. भगवंत कधी प्रसन्न होतील? जेव्हा तुमचं मन निर्मळ असेल, तुमचं मन साफ असेल. भगवंत कधी प्रसन्न होतील? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी चांगलं कराल, दुसऱ्याच्या भल्याचा विचार कराल, तुम्ही तुमची भक्ती ही निस्वार्थपणे कराल, सर्वांना आपुलकीने वागवाल, सर्वांना प्रेम द्याल, तेव्हा भगवंत नक्की प्रसन्न होतील. परंतु तुम्ही भगवंतासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च जरी केला, भगवंतासाठी कितीही सोन्याच्या भेटवस्तू दिल्या, तरी भगवंत ते बघून प्रसन्न होत नाही. भगवंत म्हणजे काय? मनुष्य नाही, पैसा बघून प्रसन्न होतील. भगवंत हे तिन्ही लोकांचे मालक आहे. त्यांच्याकडे सगळं काही आहे. ते तुमच्या लाखो करोडो रुपयांसाठी तुम्हाला प्रसन्न होणार नाहीत. म्हणून हे सोडून द्या की मी भगवंतासाठी एवढे पैसे खर्च करतो. तुम्हाला खर्च करायचं असेल तर गरीब दुबळ्या लोकांसाठी करा, अपंग लोकांसाठी करा, ज्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी पैसे नाही, त्यांना शाळेच्या वस्तू घेऊन द्या. तेथे तुम्ही पैसे नक्की खर्च करा. बघा, तुम्हाला त्याच्यात 10 पट पुण्य मिळेल. आणि माणसांना हेच साध्या साध्या गोष्टी समजत नाही आणि ह्या साध्या साध्या गोष्टी समजवण्यासाठी आपल्या धर्मामध्ये अनेक लोकांची गरज आहे. म्हणून आम्ही आपल्यापर्यंत योग्य तीच माहिती पोहोचवतो. कधीच चुकीची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत नाही. आणि जरीही थोडंफार चुकलं असेल तर मला क्षमा नक्की करा. कारण शेवटी मनुष्य आहे, चुका होतच असतात. चुका मान्य करणं आपलं काम आहे, चुकांवरती काम करणं देखील आपलं काम आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.